प्लीज तुमचे व्हिडिओ आणि ऑडिओ म्यूट ठेवा. दीप्ती मॅडम आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी स्क्रीन शेअर अलाउ केलेला आहे. दीप्ती मॅडमना पुन्हा विनंती करतो की तुम्ही अनम्यूट करा आणि तुमचं जे काही क्वेश्चन आन्सर सेशन होतं ते आपण पहिले कंटिन्यू करूया. आणि येस, क्वेश्चन अजून आन्सर कोणाला जर कंटिन्यू करू. हा आणि मग त्याच्यानंतर आपण तुमची ओळख आणि थोडंसं गप्पा पण मारूया. थँक्यू. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा मॅडम. विचारा प्लीज. तुम्ही सुझलॉन बद्दल काही सांगू शकाल का? फक्त चार्ट बघून हो लगेच. हो. कारण टेक्निकल मध्ये आम्ही काय बनवतोय सुझलॉन सगळे सांगणार, मी नाही. बघा, प्रायमरी ट्रेंड, सेकंडरी ट्रेंड सगळ्यांनीच. हा बघा, सुझलॉनने इथे एक मोठ्या कॉन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट दिलेला आहे. आता त्याचे काही फंडामेंटल्स पण चेंज झाले. सुझलॉन वरती खूप कर्ज होतं, ते त्यांनी कमी करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे पण सुझलॉन पळतोय. इथे अक्युमुलेशन आहे आणि इथे पब्लिक पार्टिसिपेशन फेज सुरू झालेला आहे. आता हा हा हायएस्ट पीक आहे. आयडियली इथे एक्झिट मारायला पाहिजे होती 74 ला, जर आधी घेतलेला असला तर. हो, पार्शली सेल केलेले, बाकी ठेवले आहेत. हा. इथे सुद्धा त्यांनी तोडलेला आहे. इथे पण त्यांनी लोअर हाय बनवून हा ह्या ट्रेंडचा जर बघितला तर ह्या ट्रेंडचा जो हायर लो बनलेला आहे तो सध्याला तरी त्यांनी तोडलेला आहे. सो नेक्स्ट टार्गेट 49च्या आसपास कुठेतरी यायला पाहिजे. 49.82 म्हणजे 49-50 ही त्याची सपोर्ट लेवल आहे. हा जो सेकंडरी ट्रेंड त्याचा आहे किंवा हा जो बदललेला प्रायमरी ट्रेंड आहे, व्हॉट एव्हर वी कॉल इट, हा लोअर हाय लोअर लोचा जे सत्र आहे ते इथे बंद झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर हायर हाय हायर थ्रीला. सो मोस्ट प्रोबेबली तो परत 50च्या सपोर्टला येईल. ओके. पहिल्या 100-200 स्टॉक्स पैकी चार्ट हम्म. वरती एखादा ट्रेंड दिसतोय आणि रियालिटी मध्ये न्यूज सोडून ना, म्हणजे काहीतरी भयंकर न्यूज घडली आणि काहीतरी झालं हा. ते सोडून, म्हणजे हम्म. चार्ट वरती दाखवलेल्या ट्रेंडला दगा दिलेल्या घटना किती पर्सेंट मध्ये असतात? वेर चार्ट हायर फेल्स ऍक्च्युअली विदाउट एनी न्यूज और एनिथिंग एल्स. चार्ट फेल. नाही, मी ऍक्च्युली निफ्टी. नाही, पहिले पहिले 100 स्टॉक्स कुठले? निफ्टी ठीक आहे, निफ्टी हम्म. म्हणजे या थिअरी, कारण हे दिस इज म्हणजे हे फिजिक्स नाही ना की जे फेल होत नाही. सो या हो, थिअरीज कुठेतरी फेल होत असतील. सो असे बिलकुल होतो. प्रसंग किती होतात? अनेकदा हे केलेलं काय म्हणतात, हायर लोला ट्रेल केलेला जो स्टॉप लॉस असतो तो 2-3-4 वेळा उडतो आणि मग स्टॉक वर जातो. असं अनेकदा होतं. So कोणत्याही ओके, ओके. थिअरीची, मार्केटमधल्या कोणत्याही थिअरीची
सक्सेस रेशो जो आहे तो 60-65च्या वरती असेल असं अपेक्षित नाहीये. हा, ओके ओके, हा, अंडरस्टूड. कोणत्याही कॅन्डलस्टिक पॅटर्नचं म्हणा किंवा कोणत्याही थिअरीचं आपल्याला फक्त प्रयत्न असा करायचा आहे की जेव्हा आपण लॉस करतो तेव्हा तो कमी करायचा. स्टॉप लॉस स्ट्रिक्टली सिस्टम मध्ये लावून काम करायचं. आणि जर आपण प्रॉफिट कमवताना त्याला ट्रेल करून मॅक्स प्रॉफिट पर्यंत घेऊन जाऊ शकतोय तर ते करावं. म्हणजे मग एका 60-65% जर सक्सेस रेशो आहे एखाद्या गोष्टीचा, तर याचा अर्थ 35 ते 40% वेळा माझा स्टॉप लॉस हिट होणार आहे. तुम्ही जर 40% वेळा स्टॉप लॉस हिट मध्ये 1,000 रुपये घालवले आणि 65-60% वेळा प्रॉफिटमध्ये 1,000 रुपये मिळवले, तर मला 10 ट्रेड करून 20च रुपये मिळतात. हम्म. विच आय नीड टू अवॉइड. सो स्टॉप लॉस हिट होणं हे काय म्हणतात, असं इम्पॉसिबल आहे की स्टॉप लॉस हिट होणार नाही. आणि फॉर दॅट मॅटर आपण जर बघितलं की सचिन ज्या मॅचेस मध्ये खेळलाय 400 मॅचेस मध्ये भारतासाठी, त्याच्यापैकी त्यांनी किती मॅचेस जिंकल्यात किंवा तो खेळत असताना भारताने किती मॅचेस जिंकल्यात, तर तो रेशो सुद्धा 60%च्या वर नाहीये. बरोबर. 50-60% मॅचेस जिंकून पण आपण क्रिकेटिंगचे ग्रेट होऊ शकतो जर, तर आणि ज्याचा 60-65% स्ट्राईक रेशो आहे तो ही इज ऍक्च्युअली अ व्हेरी गुड ट्रेडर इफ ही मॅनेजेस हिज रिस्क अँड रिवॉर्ड वेल. ओके, थँक्यू दीप्ती मॅडम. येस. बजाज तुमची हाऊसिंग बद्दल ओळख सांगाल का काय? आपण हा शेवटचा प्रश्न सध्या ठेवूया. तुम्ही बजाज हाऊसिंग बद्दल फक्त थोडंसं सांगा आणि मग आपण थोडीशी इंट्रोडक्टरी पार्ट आपण घेऊ. परवा 108 पर्यंत घेतला होता, गेला होता. मी घेतलाय 108 ला. काय करावं? याला काय ट्रेंडच बनला नाहीये. व्हॉट डू आय टेल यू. नाही काही आताशी सांगण्यासारखं. नाही, आताशी 1 वर्ष होत आहे ही कंपनी लिस्ट हो होऊन. हो. त्यांचं आडनाव फक्त चांगलं आहे, बजाज आडनाव लावतात ते. तर या भरोशावरती त्यांचं फ्युचर चांगलं असेल अशा हिशोबाने फक्त घ्यायचं असेल तर. कारण चार्ट अजून त्याचा तयारच झालेला नाहीये. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे अक्षरशः 5 वर्ष त्याला बघायचं नाही. आणि या चार्ट वरती तुम्हाला जिथे दिसत आहेत, मॅडमने आता शिकवलं त्याच्याप्रमाणे सपोर्ट आणि हा. रेजिस्टन्स जिथे दिसत आहेत तिथे जर तुम्ही छोटे छोटे ट्रेड याच्या आधी ज्याप्रमाणे त्यांनी स्टेट बँकेचे दाखवले, तर त्याप्रमाणे तुम्ही जर लाईन्स त्याच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन्स सोडू शकलात आणि बरोबर साधारण 105-110च्या रेंजमध्ये खरेदी करून 120 ते 130च्या रेंजमध्ये जर तुम्ही सेल करत राहिलात, तर तुम्हाला 10 ते 15% तर कंटिन्युअस मिळत राहतील. आणि मी आधी म्हटलं त्याच्याप्रमाणे या शेअरचं आडनाव बजाज आहे आणि ते त्याला कुठे ना कुठेतरी वरती घेऊन गेल्याशिवाय राहणार नाहीत. अजून तर त्याची लिस्टिंग प्राइसच्या जवळ पण तो पोहोचलेला नाहीये. तर हळूहळू त्याची प्रोग्रेस तुम्हाला दिसेल. पण एवढ्या या शेअरच्या मध्ये टेक्निकली सांगणं हे चुकीचं पण आहे आणि थोडंसं अवघड पण आहे, असं दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर मी दीप्ती मॅडमची थोडक्यात ओळख ओळख करून देतो. एका ग्रुपच्या माध्यमातून आम्ही भेटलो, त्याच्यावरती जस्ट एक शेअर मार्केटचे सगळे डिस्कशन्स चाललेले असतात आणि सगळ्यांचंच त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन असतं. याच्यामधला एक मी पॉइंट असा नोट केला की याच्यामध्ये महिलांचा सहभाग हळूहळू जास्त वाढतोय आणि बऱ्यापैकी त्या ट्रेड करतायत स्वतःहून, हे माझ्या लक्षात आलं. आणि ते आल्यानंतर मग महिलांसाठी वेगळा ग्रुप आपण करूया. कारण एक शेवटी भाषा असते, तर ती बायकांना पटकन समजते, वयोगट कुठलाही असू दे. हे आपण सगळीकडे ऑब्झर्व करतो. एखादं फॅमिली फंक्शन असू दे, एखाद्या कॉलेजमधलं असू दे, एखाद्या लोकलमध्ये ज्या वेळेला ग्रुप जमलेले असतात त्यावेळेला तुम्ही बघू शकता की महिलांशी ज्या वेळेला इतक्या फास्ट कम्युनिकेट करतात, त्याच्या कम्पॅरिझननी पुरुषांशी जरा बोलण्याचं प्रमाण आणि पटकन ओळख करून घेऊन अरे तुरेवर जाण्याचं प्रमाण हे कम्पॅरेटिव्हली खूप कमी असतं. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की त्यांच्यामधला संवाद हा वाढवायला पाहिजे. चांगले तिथे मला काही पॉइंट्स दिसले की जे आपण त्याला खतपाणी घालणं आवश्यक मला वाटलं. म्हणून मी विनंती केली की महिलांसाठी आपण एक वेगळा ग्रुप करतो. माझ्या बायकोला पण मी त्याच्यासाठी उद्युक्त केलं की नाही, शेअर मार्केट शिक तू आणि याच्यामध्ये खूप चांगलं आपण इन्व्हेस्टमेंट करिअर एक सेकंड सपोर्टिंग म्हणतो आपण त्याला, सेकंड अर्निंग इन्कम म्हणून करू शकतो, एवढं नक्की आहे. तर ती विनंती केल्याप्रमाणे एक वेगळा ग्रुप फॉर्म झाला. त्या ग्रुपची आता रिसेंटली 15-20 दिवसापूर्वी पुण्यामध्ये एक त्यांची मीटिंग पण झाली, एकमेकींची ओळख रादर करून घेण्यासाठी. आणि त्या मीटिंगला मी ज्या वेळेला पुण्याला गेलेलो होतो माझ्या मिसेस बरोबर, तर त्यावेळेला दीप्ती मॅडम पहिल्यांदा भेटल्या. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं कौतुक, त्यांचं अभिनंदन आणि त्यांचे मनपूर्वक आभार
की आमच्या एका शब्दाखातर त्या जॉईन झाल्या. त्यांनी स्वतःहून लीड घेऊन, कोणीही सांगितलेलं नसताना त्यांच्याकडचं नॉलेज त्यांनी शेअर करायला सुरुवात केली. पहिली एखाद दुसरी मीटिंग घेणं हे मी समजू शकतो की उत्साहाच्या भरामध्ये कधी कधी असं होतं की चला आपले मित्रमंडळी आहेत सगळे आणि सगळ्यांची वेवलेंथ चांगली जुळलेली आहे, तर आपण थोडंसं काहीतरी एक इनिशिएटिव्ह घेऊन एखादं सादरीकरण करूया, आपल्याकडची माहिती सगळ्यांना देऊया. पण ही कन्सिस्टन्सी ज्या वेळेला 10-12 मिटिंगच्या वरती जायला लागली आणि त्यांचं एक्सपर्टाईज आणि सगळ्यांचं पार्टिसिपेशन हे ज्या वेळेला मी ऑब्झर्व केलं, तर त्यावेळेला खरोखरच मी ही गोष्ट त्या किती कौतुकाने, गांभीर्याने, स्वतःचा अभ्यास त्याच्यामध्ये जीव तोडून ओतून शिकवतायत. आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांचा स्वतःचा कुठलाही क्लास नाही. याच्या आधी त्यांनी जे काही शिकवलंय त्यांच्याशी झालेल्या गप्पांनुसार, ते फक्त त्यांच्या मित्रमंडळींना त्यांनी केलेल्या विनंतीनुसार शिकवलेलं आहे. पण त्यांनी आतापर्यंत जे प्रेझेंटेशन त्या सखी ग्रुपच्या मीटिंगमध्ये दिले आणि जे प्रेझेंटेशन आता आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी सादर केलं, त्याच्यामध्ये तुम्हाला माझी संपूर्णपणे 100% काय 110% खात्री आहे की कुठेही असं तुम्हाला वाटलेलं नसेल की मॅडमचं आता हे पहिलं सादरीकरण होत आहे किंवा जस्ट एक 15वं-20वं सादरीकरण असेल आणि त्या प्रोफेशनल त्या टीचर नाहीयेत. तर सगळ्यांच्या मनामध्ये हीच कल्पना असेल की त्या जे कुठेतरी क्लासेस आहेत आणि त्या आपल्यासाठी विनामूल्य एक पहिलं प्राथमिक आपण म्हणतो इंट्रोडक्टरी पार्ट शिकवण्यासाठी त्या आलेल्या आहेत. तर तसं नाहीये. सखी ग्रुपमध्ये त्या विनामूल्य शिकवतायत आणि दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता ही मीटिंग कंटिन्युअस चालू आहे. आणि त्याच्यामधलं डिसिप्लिन एवढं छान मला आवडलं, त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली की तुमचं ते जे तिकडचं डिसिप्लिन आहे, त्यांचा ज्या वेळेला क्लासरूम मध्ये सगळ्या जणी जमतात सोमवारी 9 वाजता, 9 वाजता शार्प कुठलंही आगत स्वागत आणि हाय हॅलो वगैरे न करता डायरेक्ट शिकवायला सुरुवात होते. ती 9 वाजून 40 मिनिटांनी, म्हणजे जेवढं आपल्याला झूम नी 40 मिनिटं अलाव केलेली आहेत, तर तेवढी सलगपणे त्यांची ती मीटिंग चाललेली असते. त्यांचा शिकवणी वर्ग तो चाललेला असतो. आणि अगदी म्हणजे रेग्युलरली मी बघतोय त्याच्यामध्ये 25 ते 30 जणी तरी पार्टिसिपेट होत असतात. त्याच्यापैकी 20 जणी या नक्कीच खूप चांगल्या पद्धतीने ट्रेन झालेल्या आहेत. हे मला इतरांशी पण कम्युनिकेट केल्यानंतर झाल्यानंतर कळतं. तर अशा व्यक्तीला आपल्या सगळ्यांसमोर आणणं हे मला खूप आवश्यक वाटलं. ती माझ्यासाठी एक ॲप्रिसिएशनची गोष्ट ती मला करायची होती. आणि नक्कीच मी या मीटिंग नंतर सांगू शकतो की तुम्हा सगळ्यांना सुद्धा मी जे काही केलं हे पटलं असेल. अगदी 100% खात्रीने मी सांगू शकतो हे. आणि तुमच्यापैकी बरेच जण उत्सुक सुद्धा असतील की एवढी छान आपल्याला कोणीतरी शिकवणारी व्यक्ती भेटलेली आहे की तिचा स्वतःचा अभ्यास आहे आणि ती मनापासून आपल्याला काहीतरी शिकवते की ते आपल्याला व्यवस्थित म्हणजे यावं याच्यासाठी. तर तुम्हाला जर कोणाला हवं असेल की त्यांच्याकडे क्लास जॉईन करावे, त्यांचे मी परत एकदा सांगतो, प्रोफेशनल कुठलेही क्लासेस नाहीत. त्यांनी कुठलीही फी डिझाईन केलेली नाही त्याच्यासाठी. मी त्यांना जेव्हा विचारलं की खरंच मीटिंग नंतर कोणी तुम्हाला आग्रह केला तर तुम्ही त्याची क्लास घेणार का अशा लोकांचे, तर त्याच्याविषयी त्यांनी जे सांगितलं ते दीप्ती मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी थोडक्यात त्यांची स्वतःची ओळख करून द्यावी, जी आपण प्रत्येक व्यक्तीला विनंती करतो की त्यांनी स्वतः बोलावं स्वतःविषयी. आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी तर थोडक्यात मी बोललोच. अजून पण मला थोडीशी माहिती होईल. आणि तुमच्यापैकी कोणाला जर क्लास करायचा असला तर त्याच्याविषयी पण दीप्ती मॅडमनी थोडंसं बोलावं, मी विनंती करतो त्यांना. दीप्ती मॅडम प्लीज. थँक्यू पराग सर, थँक्यू. मी दीप्ती नातू, पुण्यात राहते, शुक्रवार पेठेत. स्टॉक मार्केटमध्ये माझा इंटरेस्ट तेव्हा जागा झाला जेव्हा मी वोखाड हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि वोखाड हॉस्पिटलचा IPO आला. तेव्हा मला स्टॉक मार्केट म्हणजे काय हे मला स्वतःला समजायला लागलं. त्याच्या आधी आजोबा इंदोरचे, आईकडचे आम्हाला गाईड करायचे आणि पहिल्या पगारापासून त्यांच्या म्हणण्यानुसार म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्यामुळे म्युच्युअल फंड्स नाही आता 20 एक वर्ष म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओलाही देऊन झालेली आहेत आणि त्या पोर्टफोलिओला कधी हात लावलेला नाहीये. सेम टाइम वोखाड हॉस्पिटलमध्ये माझ्या शेजारी बसणारे लोक रिलायन्समध्ये इंट्राडे ट्रेड करायचे. त्याच वेळेला रिलायन्स पॉवरचा IPO आला होता, जो खूप खराब पद्धतीने फेल झाला लेमन ब्रदर्समुळे. त्याच वेळेला वोखाडचा सुद्धा IPO आला होता. सो त्यावेळेला इंटरेस्ट तर आला स्टॉक मार्केटमध्ये, पण स्टॉक मार्केटमध्ये येण्यासाठी कॅपिटल लागतं. सो मुंबईला असताना किंवा पुण्यात आल्यानंतर एक 10 वर्ष थोडी थोडी कॅपिटल बाजूला काढून मग ट्रेडिंग सुरू केली माझा मुलगा पहिलीत गेल्यानंतर.
ओके, त्या गोष्टीलाही आता 7-8 वर्ष झाली आहेत. 7-8 वर्ष मी ट्रेड करते. आणि सगळ्या नवीन ट्रेडर्स सारखे जे खड्डे सगळ्या रिटेल ट्रेडर्ससाठी खणलेले असतात, त्या सगळ्या खड्ड्यांमध्ये माझं पडून झालेलं आहे. की पेनी स्टॉक्स घ्यायचे किंवा काही माहिती नसताना FNO मध्ये घुसायचं. आपल्या हातात नसलेले स्टॉक्स विकता येतात हे माहिती नसताना इक्विटी मार्केटमध्ये घुसायचं. अभ्यास केला नाही, फक्त स्टॉक मार्केटमध्ये जायचं एवढंच माहिती होतं. सो ह्या प्रकारचे जे खड्डे सगळ्या रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी खणून ठेवलेले असतात मोठ्या लोकांनी, त्या सगळ्या खड्ड्यांमध्ये पडून झालेलं आहे. आणि समोरचा खड्ड्यात पडला की मागच्याने शहाणं व्हावं, हीच हीच माझी हीच माझी रिक्वेस्ट आहे. आणि त्याच्यामुळेच जेव्हा सखी ग्रुपवरती आम्ही सखी ग्रुपच्या मीटिंगला आम्ही भेटलो, तेव्हा बऱ्याच जणी म्हणल्या की अरे मी कालच डीमॅट अकाउंट उघडलंय, किंवा माझ्याकडे आई वडिलांनी दिलेला पोर्टफोलिओ आहे पण त्याचं काय करायचं मला माहित नाही, किंवा मला स्टॉक्समध्ये काहीच माहित नाही, कॅन्डलस्टिक पॅटर्न म्हणजे काय माहिती नाही. त्यावेळेला मी ठरवलं की ह्या सगळ्या खड्ड्यांमध्ये यांना आपल्या मैत्रिणींना पाडण्यापेक्षा आपण त्यांना आधीच शिकवू, आधीच शहाणं करू. म्हणजे मग जसं पराग सर म्हणले की त्यांचं स्वप्न आहे हर घर करोडपती. सो आमच्या मीटिंग नंतर ते जेव्हा म्हणले की हर घर करोडपती हे माझं स्वप्न आहे, तेव्हा माझे डोळे खाडकन उघडले. तेव्हा माझी सिन्सिअरिटी या बाबतीची वाढली की येस, आपल्या या छोट्याशा एफर्टनी जर हर घर करोडपती हे स्वप्न ऍज अ कम्युनिटी आपलं साकार होऊ शकतं, तर त्याच्यात आपण काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. सो महिलांच्या ग्रुपवरती जे लोक जॉईन होतील त्यांना मी थोडंफार अगदीच बेसिक शिकवायला सुरुवात केलेली आहे. डाव थिअरी आतापर्यंत आम्ही केलेले, वेदर आय शुड ट्रेड, इज ट्रेडिंग फॉर मी, की मी ट्रेड करायला पाहिजे का, माझ्याकडे इतकाही वेळ नाहीये किंवा मला इतकं शिकायला वेळ नाहीये ट्रेडिंगचा, सो मी ट्रेडिंग करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. किंवा कधी कधी घरची कंडिशन अशी असते की इट इज नॉट रेकमेंडेड टू ट्रेड. फॉर एक्झाम्पल, घरी 1, 2, 3 लहान मुलं असतील, आपल्याला त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचंय, किंवा घरात कोणीतरी खूप आजारी आहे, आपल्याला सडनली इमर्जन्सीमध्ये पैसे लागू शकतात, आपल्याकडे अजून इमर्जन्सी फंडच नाहीये, आपल्याकडे प्रायमरी सोर्स ऑफ इन्कमच आपल्याला पुरत नाहीये. त्यावेळेला आपण स्टॉक मार्केट सारख्या अजून रिस्की गोष्टींमध्ये पैसे घालायला पाहिजेत का नाही पाहिजेत. किंवा मी रोज 1 तास नाही देऊ शकत ट्रेडिंगला, सो माझी ट्रेडिंग स्टाईल काय असायला पाहिजे. जे 4 प्रकार आहेत ट्रेडिंगचे, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग आणि फ्युचर ऑप्शन, ह्याच्यातलं मी काय करू शकतो, किंवा कोणत्या स्टेजला मी काय करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आम्ही कव्हर केलेल्या आहेत पहिल्या 2-3 सेशन्समध्ये. आणि ट्रेडिंगकडनं माझे एक्सपेक्टेशन किती आहे, रिटर्नचा काय एक्सपेक्टेशन असायला पाहिजे. कारण टिपिकली थोडे दिवस इक्विटी केली ना की आपल्यासमोर कोणी ना कोणीतरी फ्युचर ऑप्शन वाला येतो आणि म्हणतोय फ्युचर ऑप्शन मध्ये काय स्पीडमध्ये पैसे बनतात, तू काय इक्विटी करतोय. आणि त्याच स्पीडमध्ये पैसे जातात आपले, आणि मग आपण कायमच्या स्टॉक मार्केटमधनं बाहेर पडतो. सो या सगळ्या गोष्टी ऍड्रेस केलेल्या आहेत. रिटर्न एक्सपेक्टेशन किती असावं कोणत्या प्रकारच्या ट्रेडिंगचं, किंवा कोणत्या प्रकारच्या ट्रेडिंगला मला किती वेळ त्या ट्रेडिंगला द्यायला पाहिजे, किंवा किती महिने किती दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर मला ही ट्रेड करायला जमेल, हे सगळं कव्हर केलेलं आहे. मग डव थिअरी, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, कोणत्या पॅटर्नवर स्टॉप लॉस किती ठेवायचा, किंवा मी किती कॅपिटल घालायची, एका वेळेला किती स्टॉप लॉस ठेवायचा, या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. मग आता पुढे कव्हर करणार आहे त्याच्यात प्रत्येक टाईपच्या ट्रेडिंगसाठी स्टॉक सिलेक्शन कसं करायचं, किंवा कोणते स्टॉक्स घ्यायचे, हे कव्हर करणार आहे. मग सपोर्ट रेजिस्टन्स आणि थोडे ऍडव्हान्स पॅटर्न्स, फ्लॅग किंवा रायझिंग वेज नावाचे थोडे ऍडव्हान्स मल्टिपल कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स असतात, ते कव्हर करणार. बेसिक इंडिकेटर्स कव्हर करणार, मुव्हिंग ॲव्हरेजेस, RSI, MACD. आणि मग ट्रेडिंगचे रूल्स, ट्रेडिंगचे डिसिप्लिन, ट्रेडिंगची सायकोलॉजी, आणि कोणते दिवस वर्षातले मार्क करून ट्रेडिंग करायची नाही, या काही गोष्टी कव्हर करणार आहे. सो आतापर्यंत आमचे 10 सेशन झालेले आहेत महिलांच्या ग्रुपवरती, आणि आम्ही बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. सो आता 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, आयदर दर संडेला थोडा जास्त वेळ भेटून ते सेशन्स कव्हर अप करायचे आणि मग ती क्लास आणि ही क्लास मर्ज करायची, किंवा अजून तुमचे काही सजेशन्स असतील याच्यावर की कसं दोन्ही क्लासेसना एका लेवलवर आणून कसं आपण कंटिन्यू करू शकतो.
असं नाही आहे की टॉपिक संपल्यानंतर आपण ते सगळं बंद करून टाकणार आहे. जे सिरियस आहेत त्यांनी दर मंडेला दर ट्युजडेला 40 मिनिटं काढणं अवघड नाहीये. 2 तासाची क्लास असली तर वेळ काढणं, तेवढा वेळ याच्यासाठी काढणं अवघड आहे. त्याच्यामुळे वेळ 40च मिनिटं ठेवलेली आहे. अर्धा तास 40 मिनिटं आठवड्यातनं 2दा काढणं अवघड नाहीये. जर तेवढंही नाही काढू शकत तर ट्रेडिंगच्या भानगडीत प्लीज पडू नका. सो त्या 40 मिनिटात एकदा सेशन संपले की त्या 40 मिनिटात आम्ही प्लॅन करतोय, ज्यांना ऍडव्हान्स्ड येतं त्यांच्यापैकी काही लोकांनी काही सेशन्स घ्यायचे. फॉर एक्झाम्पल फिबोनाची मला तेवढं क्लिअरली येत नाही. तर ज्यांना फिबोनाची येतं ते फिबोनाची वरती एखाद दुसरा सेशन किंवा लोकांना कळेपर्यंत सेशन त्यांच्या श्रद्धानुसार घेऊ शकतात. तसं आणि नंतर अं, दर सोमवारी भेटून चार्ट्स बघणार आहोत. जी कोणची आपली लिस्ट असेल दर सोमवारी बसून चार्ट्स बघणार आहोत. एकमेकांचं ओपिनियन त्याच्यावरती घेणार आहोत. बऱ्यापैकी जर बरेच लोक जॉईन झाले तर कधी कधी एकमत होतं, कधी कधी चार्ट बघून एकमत होतं, किंवा कधी कधी कोणाकडे तरी न्यूज असते की असं आहे त्याच्यामुळे करू नका. सो हा सेशन ऍटलिस्ट वर्षभर कंटिन्यू करायचा प्लॅन आहे की दर सोमवारी भेटायचं आणि चार्ट्स बघायचे. असा प्लॅन आहे. आता एक थोडंसं ऍड करते हा, की प्रत्येक सेशन नंतर दीप्ती आम्हाला एक छोटासा होमवर्क देते की जो खूप इंटरेस्टिंग असतो आणि त्याच्यातनं खूप शिकायला मिळतं. छोटा असतोय म्हणजे आमच्यासाठी तो खूपच काय म्हणतात महत्वाचा आहे, पण तो छोटासा तिच्या दृष्टिकोनातून खूप छोटासा असतो तो, की एवढंसं ते निदान बघून ठेवा. आणि तो एक आठवडा मिळतो आम्हाला ते बघायला. तिने आत्ताच आम्हाला एक वीकेंड साठीचा एक होमवर्क दिलेला आहे. मग आता त्याच्यावर काम करणं चालू आहे. ज्यांच्याकडे दीप्ती स्कॅनर मॅडम तुम्ही एकच मिनिट. दीप्ती बोला. मॅडम तुम्ही आता ओळख करून दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपलं बोलणं झालं होतं त्याच्याप्रमाणे मी त्यांना ज्याप्रमाणे क्लासचं विचारलं होतं तर त्याप्रमाणे तुमची फीची अपेक्षा काय असेल हे सुद्धा त्यांना विचारलेलं होतं. तर त्यांची फीची अपेक्षा ऐकून सुद्धा माझं डोकं चक्रावून गेलं की अशी व्यक्ती एवढी सोशल ऍक्टिव्हिटी आपल्याकडनं एकतर करते कन्सिस्टंटली सखी ग्रुपसाठी, आणि आता आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा त्यांच्या फीच्या कल्पना थोड्याशा वेगळ्याच मला जाणवल्या. आणि त्या त्यांनीच सांगाव्या अशी मी त्यांना विनंती करतो की जर त्यांना आपल्या सगळ्यांसाठी क्लास घ्यायचा असला तर त्या फी कुठल्या स्वरूपामध्ये घेणार आहेत. मॅडम प्लीज. ओके. येस. थँक्यू सर. कारण मी जसं आत्ता सांगितलं की ज्याच्याकडे इमर्जन्सी फंड नाही किंवा ज्याच्याकडे स्पेअर एक सर्टन काही दिवसांमध्ये लागणार आहे असा फंड आहे, तर तो त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये घालू नये असा माझं प्रामाणिक मत असल्यामुळे फीची अपेक्षा एवढीच आहे की मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, त्याच्यामुळे ज्याला क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी एक SIP माझ्या थ्रू करायची. एवढीच अपेक्षा आहे. ते पैसे तुमच्याच अकाउंटमध्ये राहतात, ग्रो होत राहतात, पण एक SIP माझ्याकडे करायची, बिकॉज इट क्रिएट्स अ लॉंग टर्म रिलेशनशिप between the person who is teaching and the person who is learning. So that is the only expectation. थँक्यू. I hope ग्रेट. तुम्हाला जड हे नाही जाणार. ऐकूनच म्हणजे मला इतकं म्हणजे छान वाटलं की अशी एखादी व्यक्ती एवढी सोशल ऍक्टिव्हिटी एवढ्या छान प्लॅन वेनी करते. आणि त्यांचं वय तुम्ही बघितलं तर एवढी मॅच्युरिटी एवढ्या लहान वयात मॅडमना आलेली आहे. भेटूच आपण कधीतरी. अशा आपल्या पर्सनल मीटिंग पण चाय पे चर्चेच्या रूपामध्ये होत राहतात. तर बरेच वेळेला आपण शनिवार रविवारी ठाणे, दादर, मुंबई, पुणे अशा ठिकाणी भेटत असतो. तर या भेटण्यामध्ये 2-4 हेतू असतात. मॅडमने आता ज्याचा उल्लेख केला हर घर करोडपती, ती पण अशाच भेटीमधनं पुढे आलेली कल्पना आहे जी आपल्याला माहिती होतं पण ते शब्दांमध्ये व्यक्त झाल्यानंतर अरे हा मला हेच तर पाहिजे होतं हे आपण अनुभवतो. तर तसं मी अनुभवलं. काही जे व्यक्ती भेटल्या त्यांनी मला असं सांगितलं की अरे 1 करोड पोचेपर्यंत ना आपल्याला खूप कष्ट, खूप त्रास, खूप मेहनत आणि वाटेल तसे ट्रेड करणं आपल्या हातनं घडत राहतं. जेव्हा आपण 1 करोडच्या पुढे पोहोचतो, आपलं सुरुवातीला कॅपिटल कधी पण 5-10 लाख 20-1 लाख रुपयाच्या आजूबाजूला असतं शेअर मार्केटची सुरुवात करताना. आणि नंतर ज्यावेळेला आपण 1 करोड पर्यंत पोहोचतो तर त्यावेळेला एक गांभीर्य, एक रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यामध्ये आलेली आपल्याला जाणवते. आणि ती जाणवल्यानंतर आपण एवढे फक्त रिलॅक्स होतो की अरे पूर्ण वर्षभरामध्ये माझ्या 1 करोडच्या कॅपिटलवरती मला फक्त 15 ते 20% जरी मिळाले तरी ही रक्कम 1 करोडवरती 15 लाख रुपये एवढी मोठी असणार आहे, जी अनेक लोकांचा आजचा दर महिन्याचा पगार असतो.
किंवा अनेकांचं स्वप्न असतं की आपल्याला 1 लाख रुपये पगार मिळावा, तर ही रक्कम आपल्या 1 कोटीच्या गुंतवणुकीवरती मिळणार आहे. बरं, माझे खर्च असून किती असणार आहे? जास्तीत जास्त 40-50 हजार, 60 हजार रुपये. तर त्या 1 लाख रुपये, सव्वा 1 लाख रुपये जे मला मिळणार आहेत 15% मधनं, तर 1 करोड वरती मला फक्त 15 लाख रुपये कमवायचे, हे पहिलं स्वप्न. त्या 15 लाख मधले पुन्हा 50 ते 60 हजार रुपये स्वतःसाठी काढून उरलेले पुन्हा 50-60 हजार किंवा 70 हजार रुपये रिइन्व्हेस्ट करायचे मार्केटमध्येच. तर मला अनेक जण अशी भेटली अशाच गप्पांमध्ये, आणि ज्यावेळेला मी सगळ्यांशी इंटरॅक्ट होत असतो त्याच्यामध्ये, की 1 करोडचे ना 2 करोड व्हायला तुम्हाला या पद्धतीने कधीच वेळ लागला हे तुम्हाला कळत पण नाही. तुम्हाला फक्त प्रचंड मेहनत घ्यायला लागते ही 1 करोडच्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. 1 करोड नंतर तुम्ही 2 करोड, 3 करोड, 4 करोड पर्यंत कसे पोहोचाल ना, हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळत नाही. आणि मी तुम्हाला खात्री देतो की याचे जर थोडेसे प्रयत्न करून तुम्ही 1 करोड पर्यंत पोहोचलात, त्याच्यानंतर जे काही 2-3 वर्ष तुम्ही त्याची गुंतवणूक वाढताना दिसेल ना तुम्हाला, तर मला डेफिनेटली 3ऱ्या-4थ्या वर्षी आपल्या सगळ्यांना जे आता उपस्थित आहेत मीटिंगला, एक 70-80 जण, तर त्यांना सगळ्यांना तुम्ही अक्षरशः गाव जेवण म्हणतो आपण, तर तशा पद्धतीची पार्टी दिल्याशिवाय राहणार नाही. हा माझे शब्द आहेत, लक्षात ठेवा. आणि अनुभवी लोकांकडनं आलेले मी प्रत्यक्ष बघितलेले आहेत अशी उदाहरणं. त्याच्यामुळे मग मी झपाटलं गेलो, आणि सगळीकडे जेही व्यक्ती मला भेटतात की अरे यार, मार्केटमध्ये पैसे टाकू का नको टाकू. आत्ताच एकाने विचारलं की बजाज हाऊसिंगचं पुढे काय होईल. अरे, त्या कंपनीवरती विश्वास ठेवा, शेअर मार्केटवरती विश्वास ठेवा, आपलं जे काही आत्ता चाललेली आहे इकॉनॉमी, त्या इकॉनॉमीवरती विश्वास ठेवा. 1 वर्ष आत्ताच्या सध्याच्या गव्हर्नमेंटला फक्त झालेलं आहे, त्यांची पुढे अजून 4 वर्ष बाकी आहेत जवळपास. तर ही तुम्ही ध्यानात ठेवा, आणि अग्रेसिव्हली मार्केटमध्ये तुम्ही उडी मारा, विचारपूर्वक अर्थात निर्णय घेऊन, कोणाच्या तरी एखाद्या जाणकाराच्या सल्ल्याने किंवा आपल्या स्वतःच्या अभ्यासाने. डेफिनेटली तुम्ही याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि ज्या वेळेला आपण पुन्हा एकदा अशाच मीटिंगमध्ये भेटूया, तर त्यावेळेला नवे नवे करोडपती झालेले आणि त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव, त्यांच्या या करोडपतीच्या प्रवासातले ऐकायला मला नक्की आवडेल. किंबहुना तुम्हाला सुद्धा ते प्रेरक ठरतील याची माझी खात्री आहे. ज्यावेळेला 10-15-20 लाखाच्या आजूबाजूची आपली गुंतवणूक असते, तर त्यावेळेला इंट्राडे ट्रेड मार, एखादा एफ&ओचा ट्रेड करून बघ, छोटे शॉर्ट टर्म डिलिव्हरीज घे, कुठेतरी टिप्सच्या मागे लाग. अशा प्रकारचे प्रकार किंवा ट्रेड्स असे आपल्या हातून फ्रिक्वेंटली घडत असतात. ज्यावेळेला आपण 1 करोडच्या पुढे पोहोचतो किंवा 1 करोडच्या ऍटलीस्ट जवळपास जरी असतो, तर त्यावेळेला सिरियसनेस, गांभीर्य, किंवा मोठ्यांच्या भाषेमध्ये जे आधीची पिढी आपल्याला सांगायची, आटे दाल का भाव मालूम होना, तर त्याची किंमत आपल्याला कळलेली असते की एक एक रुपया जमवत कसं आपण 1 करोडच्या जवळपास पर्यंत आणून आपली गुंतवणूक पोहोचवलेली आहे. तर आपला सिरियसनेस आपला स्वतःला कळतो, आणि वाटेल तसे ट्रेड आपल्या हातून होत नाही. ही पण मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की असे बदल आपल्यामध्ये नकळतपणे घडत जातात. सिरियसनेस येतो, आणि 15%चं, 20%चं पूर्ण वर्षभरामध्ये एकदाच फक्त आपल्याला कमवायचे आहेत. की 365 दिवसांमध्ये माझी गुंतवणूक केलेली ही फक्त मला 15% देऊन जाईल. 15 लाख रुपये फक्त मला त्याच्यामधनं मिळतील, एवढी माफक अपेक्षा काहीच गैर नाही आहे. हे कुठलाही गुंतवणूकदार, जो काही इन्व्हेस्टर मोठा झालेला आहे किंवा सल्लागार, तो तुम्हाला सांगेल की अरे, 12-15% मार्केटमधनं मिळवणं ही फार मोठी गोष्ट नाहीये. थोड्याशा अभ्यासाने, थोड्या प्रयत्नाने तुम्ही आरामात ती मिळवू शकता. तर स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका, शेअर बाजाराला घाबरू नका. एखादा बजाज हाऊसिंगचा शेअर पुढे काय होईल, त्याचं भवितव्य, हे सुद्धा तुम्ही डोक्यातनं काढून टाका. कंपन्यांवरती, आपल्या शेअर बाजारावरती आणि आपल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा. आणि जे काही मराठी गाणं होतं, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, तर त्याच्यामधला जो राजहंस स्वतःला अंडर एस्टिमेट करून त्या तळ्यामध्ये वावरत होता, तर त्या तळ्यातनं बाहेर पडा, बदकांच्या तळ्यातनं, आणि तुम्ही राजहंस आहात तर राजहंसाच्या तळ्यामध्ये आणि त्यांच्या कंपनीमध्ये. आणि जे तिथली बदकं आहेत, तर त्यांना सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं, याच्यावरती पण लक्ष ठेवा. माझे प्रयत्न असतात. थँक्यू दीप्ती मॅडम, तुम्ही या प्रयत्नांना साथ दिल्याबद्दल. आणि असे बरेच जण आजच्या मीटिंगला पण उपस्थित आहेत, आपल्या ग्रुपमध्ये पण असतात. तुम्हाला काही नावं जस्ट सांगितली तर ती लगेच ओळखीची येतील. माझ्या एका ग्रुपमधले अर्थपराग नावाचा जो माझा ग्रुप आहे, तर हा. त्याच्यामधल्या तृप्ती राणे मॅडम, अंकुश मेस्त्री सर, अरविंद घडियार साहेब जे आज आता मीटिंगला आहेत, नंतर आपल्या चित्पावन समूहामधले कमलेश फडके साहेब,
त्याच्यानंतर भूषण ओकेत, केदार ओकेत आणि अशी बरीच नावं घ्यायची माझ्याकडनं राहिलेली असतील. सविता वझे मॅडमनी सुद्धा खूप छान प्रेझेंटेशन याच्या अगोदर दिलेलं होतं आणि त्यांची स्ट्रॅटेजी पण त्यांनी सांगितलेली होती. अशा अनेक व्यक्ती अशा गप्पांमधनं, अशा मीटिंगमधनं आणि ग्रुपमध्ये जे काही एक्सप्रेस होतं त्याच्यामधनंच समोर येतात. आणि तो एखादा स्पार्क किंवा काहीतरी थोडंसं वेगळं पण वेगळा विचार जर मला दिसला तर तो पुढे आणण्याचा मी प्रयत्न करतो. मी इथे थांबतो. बरंच बोललो. थँक्यू. आणि सर मला एक बोलायचं हो, बोला बोला. मला ह्या कॉलच्या निमित्ताने फक्त दीप्तीचं कौतुक करायचं आहे की आमचे कॉल सुरू झाले. ती अतिशय कमिटेड आहे, पॅशनेटली कॉल घेते आणि अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगते, म्हणजे उत्तम शिक्षिका आहे. आणि नक्कीच. दुसरा एक म्हणजे अतिशय खुळचट आणि बालिश शंका असतात काही वेळेला आमच्या, कारण आम्ही नवीन आहोत. पण ती फार चांगल्या पद्धतीने त्या शंकांचं निरसन करते, उत्तम समजावून सांगते. तर त्या नक्कीच निमित्ताने, नक्कीच या कॉलच्या आणि निमित्ताने तिचं हो, कौतुक करायचं. नक्कीच. आणि धन्यवाद त्यांची दीप्ती. फीची अपेक्षा सुद्धा अतिशय माफक आहे. त्यांनी फक्त एक एसआयपी तुमच्याकडे उघडायला सांगितलेली आहे, त्याची रक्कम सुद्धा सांगितलेली नाही. लगेच कोणीतरी इकडे विचारलं की त्याची रक्कम किती रकमेची असावी एसआयपी. तुम्ही 100ची उघडा, 500ची उघडा, 5,000ची उघडा, शेवटी तो पैसा तुमचा आहे, तुम्हालाच तो परत मिळणार आहे. मॅडमना फक्त काय नॉमिनल त्याच्यावरती कमिशन मिळेल, त्या बदल्यामध्ये तुम्हाला ते एवढं छान प्रेझेंटेशन देणार आहेत. तर मला या हो प्रश्नाचंच पण मुळात हसू आला ते ऍक्च्युअली, पण की किती ते पण रुपयाची सांगून एसआयपी. टाकते ते पण सांगून टाकते म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला अर्धा टक्का मिळतो. हो, 0.5%. खरंय. तर हा. अशा आणि याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही अगदी 2,000ची जरी किंवा 5,000ची जरी एसआयपी उघडली तर त्याच्यामधनं मॅडमना मिळणार काय आहे आणि ते तुमच्यासाठी काय घेऊन आलेले आहेत, तुम्ही याची किंमत किंवा याची तुलना, याची कंपॅरिझनच करू शकत नाही. बियॉन्ड नाही, करेक्ट आहे कंपॅरिझन सर. जरा बघा कुठेतरी, आणि कुठेतरी नाही नाही सोशल सर, ऍस्पेक्टने बोला. नक्कीच. कारण काय आता सध्या सगळं इतकं कमर्शियलायझेशन झालंय की प्रत्येक गोष्टीत राईट. मला काय मिळणार आहे हा विचार हा, असतो करेक्ट. प्रत्येकाच्या ठिकाणी. आणि वेअरएज दीप्तीने तो म्हणजे पहिली आमची ज्यावेळेला मीटिंग झाली त्याच्यानंतर असं जनरल ज्यावेळेला आम्ही म्हणलं की मग आपण तू शिकवशील का, हो लगेच उद्यापासून लगेच सोमवार मंगळवार आपण 9 ते 9:40 आणि इमिडिएट लगेचच्या सोमवारी सुरू केला क्लास, आजपर्यंत चालू आहे. आणि इतकं खरंय. सुंदर शिकवते ती. आणि ती आपल्या कुठल्याही म्हणजे मगाशी मनीषा जसं म्हणली तसं अत्यंत खुरचट प्रश्न असतात, माझे तर असतातच कारण का अगदीच नवीन आहे मी. पण त्या प्रश्नांना सुद्धा ती अगदी काय म्हणतात पेशंटली उत्तर देते. म्हणजे तिला वाटू शकतं की काय फालतू प्रश्न विचारतायत, पण नाही, पण ती खूप छान समजावून सांगते. खरंय, खरंय, आणि खरंय. नाही नाही, म्हणजे मी मी असे हे सगळं मी सगळं बघितल्यानंतरच मी हे केलं की मॅडम पुढे आल्या पाहिजेत आणि त्यांच्या या कार्याला प्रशंसा पण मिळाली पाहिजे आणि त्या खरोखरच ते जे काही करतायत हे सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. तर नक्की तुम्ही याचा विचार करा आणि प्लीज समोरच्याला काय मिळालं. आता आमच्या ब्रोकरेजच्या धंद्यामध्ये पण असं होतं, मी शेअर ब्रोकिंग करतो. तर एखादी व्यक्ती मला काय प्रॉफिट झाला याच्याऐवजी माझ्या सगळ्या ट्रेड्समधनं पूर्ण वर्षभराचं ज्यावेळेला स्टेटमेंट त्याला मिळतं तर त्यावेळेला मला जर समजा एक 4.5 3.5 लाख रुपये प्रॉफिट झालेला दिसतोय, पण अरे त्याच्या जोडीने ब्रोकरेज पण माझं 30,000 रुपये गेलंय, 40,000 रुपये गेलंय, बापरे माझ्याकडनं या ब्रोकरने 40,000 रुपये कमवले, हे असे संकुचित विचार असतात. जरा थोडंसं त्याला आपण बाजूला ठेवायचा प्रयत्न करू. आपल्याला स्वतःची ग्रोथ करणं पहिले आवश्यक आहे. समाज तर आपल्याला असा वेगळ्या पद्धतीने घडवायचा माझा प्रयत्न आहे. तुमच्या सगळ्यांची साथ आहे त्याला. आज या पूर्ण मीटिंगला तुम्ही सगळेजण जॉईन झालात. आपली मॅक्झिमम उपस्थिती ही 86 होती आजच्या मीटिंगला. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद दीप्ती मॅडम. आणि ज्यांनी प्रश्न विचारला होता की किती रुपयांची एसआयपी आपण करावी, तर त्यांना मी बोलण्याने कदाचित ते दुखावले गेलेले असेल, त्याबद्दल सॉरी. पण दुसऱ्याला काय मिळालं याच्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय मिळतंय आणि मॅडम आपल्याला काय काय देणार आहेत, तुम्ही याची तुलना करू शकत नाही. मी परत एकदा सांगतो, मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर मी ग्रुपमध्ये टाकतो, तुम्ही पर्सनलवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि तुमचे अजून काही प्रश्न असले तर तुम्ही त्यांच्याशी बोला. आपण ग्रुपमध्ये आहोतच. जर ज्यांना कोणाला संपर्क साधणं शक्य नाही ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात. मी मॅडम पर्यंत तुमच्या शंका नक्की पोहोचवेन. थँक्यू सो मच. थँक्यू दीप्ती मॅडम. कोणाला काही बोलायचं असेल तर थँक्यू सर. शेवटची एक 2-3 मिनिटं आपण घेऊया आणि मग आपली मीटिंग इथे थांबवू. ग्रुपमध्ये आहोतच, भेटत राहूया. एक 2-3 मिनिटं तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ओके, दीप्ती ठीक आहे. मॅडम, मला वाटतं हा, बोला. मी अगदीच नवीन आहे. मी रिसेंटली म्युच्युअल फंडला हे केली आहे. तर आजकाल जे सोशल मीडियावर आणि याच्यावर टाकतात की
5 वर्षात तुम्हाला डबल होते, हे होतं. काही जण म्हणतात नाही नाही म्युच्युअल फंड सगळं खोटं आहे, तुम्ही शेअर करा. तर ह्या सगळ्यात फार जास्ती कन्फ्युजन होतं. तर खरंच म्युच्युअल फंड सेफ आहेत ना, ह्याच्यासाठी आपण काय चेकलिस्ट केली पाहिजे की हो बाबा हे करा तुम्ही. लॉंग टर्म तर असतातच ते, 20-20 वर्षाचे रिझल्ट आपल्याकडे हो. म्युच्युअल फंडचे आहेत. पण किती कॅपिटल देऊन किती हे करून त्याचा काही रेशो किंवा त्याचा काही गायडन्स किंवा त्याचे काही थंब रूल्स तर असं काही थोडंसं एक्सप्लेन केलं तर बरं होईल. त्याचा रेशो प्रत्येकाच्या रिस्क ॲपेटाईट वर असतो. जर माझं वय 25 आहे तर मी वेगळ्या पद्धतीने म्युच्युअल फंड्स कडे बघते. आणि जर माझं वय 70 आहे आणि तरी माझे पैसे म्युच्युअल फंड्स मध्ये आहेत तर मी वेगळ्या पद्धतीने म्युच्युअल फंड्स कडे बघते, किंवा सजेस्टेड म्युच्युअल फंड्स पण वेगळे वेगळे असतात. आता म्युच्युअल फंड बद्दल असं आहे की इट इज अ व्हेकल. यू आर इन्व्हेस्टिंग थ्रू म्युच्युअल फंड्स. यू आर नॉट इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स. So through mutual funds you can invest in gold. Through mutual funds you can invest in stocks. Through mutual fund सेबीने खूप स्ट्रिक्ट केलेलं आहे. म्युच्युअल फंड हॅज टू टेल की ते कोणत्या प्रकारच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. दे हॅव टू पब्लिश देअर पोर्टफोलिओ एव्हरी 10th ऑफ एव्हरी मंथ. दे हॅव टू पब्लिश की त्यांच्याकडे किती लिक्विडिटी आहे. सो हा सगळा डेटा म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर पब्लिश असतो. हा सगळा डेटा आपल्याला बघता येतो. आणि वी इन्व्हेस्ट थ्रू म्युच्युअल फंड्स. म्हणजे गोल्ड फंड्स असतात जे जे फक्त तुमच्यासाठी गोल्ड घेतात. 90% ऑफ देअर पोर्टफोलिओ इज गोल्ड. किंवा डेट फंड्स असतात जे फक्त तुमच्यासाठी मोठी एफडी घेतात. उत्तर प्रदेश सरकारची एफडी, आरबीआयची एफडी, किंवा या प्रकारचे सॉव्हरेन बॉन्ड्स घेतात. किंवा ते सांगतात की आम्ही क्रेडिट रिस्क फंड आहोत, त्याच्यामुळे आम्ही रिस्की एफडी तुमच्यासाठी घेणार, 2% तुम्हाला जास्त मिळू शकतात. म्युच्युअल फंड्सना त्यांचा रिस्क किती आहे, व्हेरी रिस्की किंवा लो रिस्क, हे सुद्धा दर 10 तारखेला पब्लिश करावं लागतं. हे त्यांची स्कीम येतानाच पब्लिश करावं लागतं. आणि काही चेंज असला तर तोही पब्लिश करावा लागतो. सो थोडं आपण वाचलं त्याच्याबद्दल. म्युच्युअल फंड्स रिस्की आहेत म्हणजे तुम्ही म्युच्युअल फंडच्या थ्रू जर उत्तर प्रदेश सरकारची एफडी घेतलेली असली तर त्याच्यात रिस्की काहीच नाहीये. त्या एफडी एवढाच रिस्क आहे. सो इट डिपेंड्स ऑन हाऊ मच रिस्क यू वॉन्ट टू टेक. यू कॅन सिलेक्ट द म्युच्युअल फंड दॅट वे. ओके. पण म्हणजे हे जी जाहिराती येतात की 5 वर्षात डबल होते अमाऊंट, हे हे सगळं खरं आहे का? इज इट कोणत्या ट्रू? म्युच्युअल फंडवर आहे त्याच्यावर सगळं आहे. नाही, आपण कन्सल्टंटच दिलेला असतो, म्हणजे आम्हाला तर त्यातलं काहीच कळत नाही. सो आम्ही हो. सो हॅलो, हा मॅम नमस्कार. तर ते म्हणजे सांगताना, जाहिरात करताना किंवा असं सांगतात ना की कन्सल्टंट, आम्हाला तर नाही, आम्ही चूज पण नाही थांबा केलं. मॅडम. तर मॅडम तुमचे सगळे प्रश्न नंतर सॉल्व्ह करून देतील. एक दिलीप हो सरांचा हो शेवटचा प्रश्न आपण घेऊ. हा 1 हा मिनिट हा राहिलाय शेवटचा, पटकन. हो. मॅम, स्टँडर्ड IRR काय असावा म्युच्युअल फंड मध्ये? अगेन डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ म्युच्युअल फंड. जर ओके. आमच्याकडे टिपिकली सगळ्याच ज्या 3-4 हजार स्कीम्स अवेलेबल आहेत त्यांचा ओके. सगळ्यांचा 1 इयर, 5 इयर, 10 इयर रिटर्न आमच्याकडे असतो. ओके. सो कोणत्या इयर इज व्हेरी लेस. डिपेंड्स ऑन. हो. ओके. तुमचा जर का जीमेल मिळाला ना तर मी शेअर करीन. माझं इन्व्हेस्टमेंट मी 66 वर्ष करतोय, तर मग शिफ्ट करावं की हो, काय करावं? नक्कीच तुम्ही 1-2 नक्कीच. त्यातल्या जर बंद केल्या तर. आपण सगळ्यात आधी रिस्क प्रोफाइलिंग करू आणि एक्झॅक्ट आता काय इन्व्हेस्टमेंट आहेत ते बघू. रिस्क प्रोफाइलिंग केल्याशिवाय